हे बघ, हे नोटबुक एलएम नावाचं आहे ना, एक गुगलचं हा. ऍप्लिकेशन आहे. याच्यावर आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. म्हणजे व्हिडिओ जे आहेत ते एकदम इझिली बनतात याच्यामध्ये. याच्यामध्ये बरंच काही होतं, पण आपल्याला मेनली फोकस जो आहे तो व्हिडिओवर करायचा आहे. आता व्हिडिओ कसे बनतात, आता मी याच्यामध्ये ना एवढे व्हिडिओ बनवून ठेवले ऑलरेडी, आता रेडी आहेत व्हिडिओ सगळे. हम्म. हम्म. कुठलंही आर्टिकल असेल किंवा कुठलाही युट्यूबचा चॅनल असेल, त्याच्यापासून आपण डायरेक्टली याच्यात व्हिडिओ बनवू शकतो. तर आपल्याला ते आणि ते व्हिडिओ जे, गुगलला डायरेक्ट आहे का डाउनलोड करायचं आपण? नाही नाही, डायरेक्ट नोटबुक एलएम टाकलं ना, तुला मी डायरेक्ट हा जो मेल आयडी आहे ना याचा हम्म. पासवर्ड देऊन टाकतो. याच्यात जे रेडीमेड व्हिडिओ आहे ते पुढे कसे करायचे, काय करायचे ते आधी बघून घे. काय एक्झॅक्ट प्रोसेस काय. हा हिचं हा. युट्यूब ओपन केलं समजा, हम्म. युट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहिला आपण, आणि त्याचाच आपल्याला दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे. तर आपण ते फक्त युट्यूबची लिंक त्याच्यात टाकायची आहे. त्या लिंक वरून डायरेक्टली हा व्हिडिओ तयार होतो. आणि हे सगळं काम जे आहे, ते मोबाईलमध्येही बघता येतं आपल्याला. हम्म. आता हा एक गुगलचा जेम्स आणि नोटबुक एलएम याच्यामध्ये काय फरक याचा व्हिडिओ आहे. हम्म. त्यापेक्षा एक ऑटोमोबाईलचा व्हिडिओ घेऊ आपण कुठलाही. असं सापडायला लय वेळ लागेल. न्यू बजाज N 160. आता हे शॉर्ट व्हिडिओ आले ना, या शॉर्ट व्हिडिओची पण लिंक कॉपी करून आपण टाकू शकतो. त्याचाही तिथे 5-6 मिनिटाचा व्हिडिओ तयार होऊन जातो. पण आपण एखादा चांगला व्हिडिओ घेऊ. आता फक्त याला क्लिक करायचं, ओपनही हम्म. करायची गरज नाही. नुसती याची लिंक कॉपी करायची फक्त. हम्म. लिंक कॉपी ऍड्रेस हे केलं मी. नोटबुक एलएम मध्ये आलो. इथे हम्म. क्रिएट न्यू आहे आपल्याला. क्रिएट न्यू न्यू. क्लिक करायचं. क्रिएट न्यू ला क्लिक केल्यानंतर खाली अपलोड फाईल्स, वेबसाईट, ड्राईव्ह, कॉपी टेक्स्ट. म्हणजे हम्म. काय काय करू शकतो आपण. आपल्याकडे जर काही इमेज असली, त्या इमेजलाही हम्म. अपलोड करू शकतो आपण. हा. हम्म? दुसरी हम्म. गोष्ट, वेबसाईट किंवा लिंक जी असली ती लिंक हम्म. टाकू शकतो. आता इथे युट्यूबची लिंक पण टाकू शकतो किंवा वेबसाईटची लिंक पण टाकू शकतो. तर आता आपण काय केलेलं आहे, वेबसाईटची लिंक, युट्यूबची लिंक कॉपी केलेली, ती हम्म. इन्सर्ट याच्यात इन्सर्ट करायची. आणि या इन्सर्ट बटनाला क्लिक करायचं. इन्सर्ट बटनाला क्लिक केल्यानंतर तो त्याचं 1-0 मिनिटामध्ये त्याचं सगळी समीक्षा करून टाकतो. हम्म. म्हणजे डाटा त्याचा सगळा येऊन गेला. आता या डाट्याचं आपण काय काय करू शकतो. सगळ्यात महत्वाचं, ऑडिओ ओव्हरव्ह्यू. म्हणजे डायरेक्ट दोन लोक बोलताय त्या हा. व्हिडिओविषयी, असा हम्म. ऑडिओ ओव्हरव्ह्यू इथे तयार करू शकतो. हम्म. तर ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करायला त्यांनी प्रकार दिलेले आपल्याला. कुठल्या लँग्वेज मध्ये पाहिजे त्या लँग्वेज आपण इथे निवडू शकतो. हम्म. त्याच्यानंतर तो व्हिडिओ ब्रीफ मध्ये पाहिजे, कशात पाहिजे, डिबेट मध्ये पाहिजे. आता डिबेट म्हणजे दोन लोक भांडण करतील त्याच्यावर, भांडण म्हणजे थोडक्यात परामर्श करतील त्याच्यावर. हम्म. डिबेट मध्ये घेतला तर तसा दिसेल तो, की हम्म. आपण पॉडकास्ट कशी करतो त्या पॉडकास्ट टाईप दिसेल तो. हा. हा. हा ऑडिओचा प्रकार झाला. तर हम्म. आपण याला हिंदीमध्ये घ्यायचं आहे आणि डीप ड्राईव्ह मध्ये घेतोय आपण. डीप ड्राईव्ह म्हणजे ते डीपली त्याच्यावर डिस्कशन करतील. आणि हम्म. फक्त जनरेट करायचंय. इथे आहे ना प्रॉम्प्ट टाकू शकतो. आता हे प्रॉम्प्ट जे आहेत ना, त्याविषयी मी नंतर सांगेल तुला, कारण हे प्रॉम्प्टच सगळ्यात महत्वाचे असतात. आणि प्रॉम्प्ट आपल्याला म्हणजे आपल्याला परफेक्ट वेगळ्या पद्धतीने पाहिजे असेल, तो त्याच्या पद्धतीने तो व्हिडिओ देतोच आपल्याला. पण आपल्याला हम्म. आपल्या पद्धतीने पाहिजे असेल की त्याच्यामध्ये काही चेंजेस करून, तर मग आपल्याला प्रॉम्प्ट टाकावा लागतो. नाम पण नुसतं टाकायचं. आपण नाही काही केलं तरी पण, जनरेट म्हटलं तरी ऑडिओ तयार व्हायला सुरुवात होऊन जाईल. आणि हम्म. हे जेमिनीचे ते माझ्याकडे पेड व्हर्जन आहे. हे फ्री हम्म. मध्ये पण होतं, पेड मध्ये पण होतं. हम्म. दुसरा पेड प्रकार आहे मध्ये स्लाइड. जास्त ऑप्शन असतात. हा, दुसरा 36,000 आहे त्याचं डायरेक्ट. पण ते आपल्याला मिळालंय, तुला पण कसं मिळवायचं सांगेल मी ते. त्याच्यानंतर साईड डेक. साईड डेक हा जो एक प्रकार आहे, तो साईड डेक म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या स्लाइड तयार होतात. त्या व्हिडिओला पाहून
तो स्वतःच तयार करून टाकतो स्लाइड. याला स्लाइड डेकला ओपन केलं, आता आपण डायरेक्ट जर प्लस केलं म्हणजे एंट्री मारलं तर तो ऑटोमॅटिक कामाला लागून जातो. पण इथे सुद्धा ऑप्शन आहे, इथे ऑप्शन आहे, इथे आपण लँग्वेजेस वगैरे चेंज करू शकतो. मेन आपण लँग्वेजची जी आउटपुट आहे आता त्याला हिंदी केलेलं आहे, ते इथून केलेलं आहे. आउटपुट लँग्वेज कुठली पाहिजे आपल्याला, तर हिंदी आपण इथे सेट केलेली आहे, त्यामुळे तो आपल्या हिंदीमध्ये करतोय. पण हे आपल्याला मराठीमध्ये पाहिजे असेल तर आपण तेव्हा मराठी पण इथे इथे किंवा तिथे दोघं ठिकाणी आपण जर मराठी केलं तर ते मराठीमध्ये पण येईल. तिसरा प्रकार आहे व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. तर याला पण नुसतं व्हिडिओ जर केला आपण तर त्याचा डायरेक्टली व्हिडिओ तयार होऊन जाईल. पण त्या व्हिडिओलाही आपल्याला काही कमांड द्यायची असेल किंवा 3 प्रकार आहेत, हा सिनेमॅटिक, एक्सप्लेनर आणि ब्रीफ, आणि इथेही प्रॉम्प्ट टाकायचं ऑप्शन आहे. तर प्रॉम्प्ट विषयी मी सगळ्यात शेवटी सांगेल तुला कसं करायचं ते. पण आता सध्या डायरेक्टली रेडीमेड जे व्हिडिओ आहेत त्याचं काय काय होऊ शकतं आणि काय काय नाही होऊ शकत ते मी सांगतो. तिसरी गोष्ट तयार करतो तो माइंड मॅप. चौथी गोष्ट माइंड मॅप तयार करतो. माइंड मॅपला मी क्लिक करून दिला आता. नंतर हे सगळं तू बघ किती कमी वेळात तो सगळं तयार करतो. त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स पण तो स्वतःच बनवून देतो, त्या आपल्याला जसे पाहिजे तसे, किंवा याच्यातला आपण काही सिलेक्ट करू शकतो. आता याच्यावरून तो ब्लॉग पोस्टही तयार करून दिला आपल्याला, स्टडी गाईड पण बनवून देईल. एवढे ऑप्शन आहेत. मार्केटिंग अनालिसिसच्या हिशोबाने पाहिजे असेल तर त्या हिशोबाने तो त्याचा रिपोर्टही तयार करून देतो पूर्ण. फ्लॅश कार्ड आणि क्विज हे जवळपास सारखंच आहे. म्हणजे त्या व्हिडिओच्या संदर्भात तो आपल्याला ना क्वेश्चन आन्सर देतो. याचे ना सगळेच मी सिलेक्ट करून घेतो. इन्फोग्राफिक म्हणजे काय, त्या व्हिडिओच्या आधारित तो आपल्याला आहे ना 3 प्रकारे, लँडस्केप म्हणजे काय, ही 16:9 जी साईज येते ती लँडस्केप म्हटली जाते. पोर्ट्रेट म्हणजे काय 16:9, आणि स्क्वेअर म्हणजे काय चौकोनी आपली 1x1. ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये या व्हिडिओच्या आधारित, थोडक्यात काय थंबनेल म्हणतो ना आपण युट्यूबचं थंबनेल इथेच बनून जातं डायरेक्ट. यालाही मी क्लिक करून देतो म्हणजे ते पण तयार होऊन जाईल. आता हे जे आहेत ना हे आपण सगळे बनवायला लावून टाकलेले, पण ऑलरेडी आपण जे काही व्हिडिओ बनवलेले ते मी तुला दाखवतो. आणि त्याच्यामध्ये आपण 2च गोष्टी केलेल्या आहेत. इथे रिटर्न यायला इथे हे जे चिन्ह आहे ना त्याच्यावर क्लिक करून रिटर्न यायचं. आता हा जो व्हिडिओ आहे अथर आणि रिस्टा, याचा व्हिडिओ मी बनवून ठेवलाय. आता व्हिडिओ कसा दिसतो ते बघ. आता इथे रेडी झालाय व्हिडिओ. याला तू मोबाईल मध्ये डाउनलोड करून, आता हा जो आहे ना हा इंग्लिश मध्ये केला गेलाय त्याने, कारण तो आता हे जे नवीन आलंय ना फंक्शन याच्यामध्ये तो म्हणजे हाय क्वालिटीची बनवतोय व्हिडिओ, पण ते इंग्लिश मध्येच बनवून राहिला. त्यामुळे त्याला आता मी परत कमांड देतो. हे जे बनवतोय ना सिनेमॅटिक म्हणून नवीन आलंय आता हे, तर याच्यामध्ये जनरली इंग्लिश मध्येच बनवून राहिला. तर त्याला मी आता परत प्रॉम्प्ट देऊन त्याला आता जर सांगितलं तर आता सिनेमॅटिक मध्ये बनवणार नाही तो. मी त्याला आता इथे असं देतो, स्टार्ट व्हिडिओ विथ वेलकम टू आवर चॅनल टू व्हीलर गुरु इन, आपल्याला पाहिजे असेल फिमेल व्हॉइस मध्ये तर फिमेल सांगू शकतो. इन मेल व्हॉइस अँड इन हिंदी लँग्वेज, AUKGE लँग्वेज. हे आता दिलं तर जनरेट म्हटलं तर हिंदीमध्ये आता परत तयार होऊन जाईल. हा जो तयार झालाय हा व्हिडिओ बघ कसा किती म्हणजे पॉवरफुल, इंग्लिश मध्ये पण पॉवरफुल व्हिडिओ एकदम. इतके म्हणजे प्रोफेशनल इमेजेस बनवतो ना की आपल्याला इमेज बनवायची गरज नाही. आणि याच इमेज आपण आता याच्यामध्ये या 2 स्कूटरचं कम्पॅरिझन केलेलं आहे. त्या स्कूटर सुद्धा परफेक्ट घेतलेले आहे त्यांनी.
म्हणजे ओरिजिनल जशा आहेत तशा इमेजेस. हा, फक्त एवढं जे इंग्लिश मध्ये झालाय, तो पहिला जो घेतोय तो इंग्लिश मध्येच घेतोय. सेकंड ऑर्डर दिल्यानंतर तो आपल्याला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत करतोय. एकदम स्टँडर्ड व्हिडिओ बनवतोय बघ. असे इन्फोग्राफिक की म्हणजे आपण स्वतः बनवू शकत नाही. आता यालाच आपल्याला आहे ना व्हॉइस ओव्हर जर टाकला आपण, याच्यात जर व्हॉइस ओव्हर टाकला तर व्हॉइस ओव्हर काय आहे, थोडा लांब मिळतो. आता हा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे आपला, त्या मिनिटाचा सांगून दिला ना त्याला, तर त्या मिनिटाचाही व्हिडिओ तो आपल्याला बनवेल. आणि मग याचं व्हॉइस ओव्हर काढून 6 मिनिटं, 6.31 मिनिटाचा आहे ना, मी ते आता त्याला व्हॉइस ओव्हर मध्ये टाकतो. हिंदी क्रिएट अ व्हॉइस ओव्हर अप टू, बघू आता येतं का. मी ट्राय करून पाहतोय मी पण आता पहिल्यांदा. कारण इथे तो व्हॉइस ओव्हर जो आहे ना तो खूप मोठा बनवतो, 15 ते 20 मिनिटाचा व्हॉइस ओव्हर असतो. पण हे मी पहिल्यांदा ट्राय करतोय. पण बघू येतं का त्याच्यात. तिसरं फंक्शन आहे त्याचं साईड डेक्स. आता हे साईड डेक्स आहे ना, हे पण इतके परफेक्ट आहे. आपल्याला काय करायचं, तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे, बघायचा एकदा, आणि त्याच्यामध्ये या साईड डेक्स ऍड करायचे. साईड डेक्स एकदम परफेक्ट राहतात आणखी. आणि या फक्त आपल्या इनशॉट मध्ये जाऊन त्याला अॅनिमेशन द्यायचंय, बस एवढंच काम आहे. एकदा तो व्हिडिओ पाहिला की कुठे बॅटरी विषयी बोललेलं आहे, तिथे बॅटरीची इमेज टाकून द्यायची. कमीत कमी असे 8 ते 9 साईड दे, 11 बाबा याच्यात तर 15 दिले त्याने. कमीत कमी 9 तरी तो स्लाइड बनवून देतो आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपण हे का टाकायचे, त्याचे 2 कारण आहे. एक तर सगळ्यात महत्वाचं, खाली आहे ना नोटबुक एलएम नावाचं नाव येऊन राहिलं. आता नोटबुक एलएम पण बऱ्याच लोकांना माहित नाही, पण आपल्याला काही गरज नाही. त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं, एक स्लाइड पट्टी टाकायची आपल्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीची, आणि हे नाव पण निघून जाईल, आणि आपला म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपला जो आहे तो परफेक्ट राहील. आणि याला हे जेवढे पण आहे त्याला तू इन शॉर्ट मध्ये तर अॅनिमेशन तुला माहिती सगळे, इन आउटचे अॅनिमेशन टाकले तरी भरपूर आहे. किंवा त्याचं एक मी घेऊन टाकेल स्पेशल. म्हणजे 0 मिनिटांमध्ये इथे ना इतके जबरदस्त व्हिडिओ तयार होत आहे की विचार नाही करू शकत. म्हणजे एक 10 मिनिटांमध्ये जो व्हिडिओ बनवायला 5-6 तास लागतात, तो व्हिडिओ इथे फक्त जेवढ्या मिनिटाचा व्हिडिओ आहे तेवढ्या मिनिटच आपण एकदा पाहून घेतला तर त्याच्यानुसार फक्त हे अरेंज करायचे, आणि एक स्लाइड डेस्क नाही तयार होत. आता मी याला जर परत ऑर्डर देऊन टाकली ना, तर परत एक स्लाइड डेस्क बनवून दिल तो, आणि ती पण वेगळी राहील थोडी. हे एक तयार आहे ऑलरेडी, आता हे दुसरी स्लाइड डेस्क बनवायला सुरुवात करून दिली त्यांनी. म्हणजे आपल्याला फक्त ते कमांड त्यांच्या हे करायच्या आहेत हा, आणि मग त्याच्यानुसार ते जनरेट होणार. पण आता हा व्हिडिओ जो आहे ना, याच्यामध्ये करायचं काय ते मी सांगितलं तुला, आणि काय काय बनवू शकतो ते सांगितलं. तर आता आपण एखादं याचं बनवलं असेल ना, बॅक यायला इकडे याची सर्कल आहे ना त्याच्यावर यायचं. कुठे? हे जे सर्कल आहे याच्यावर बॅक, म्हणजे बॅक यायचं असेल तर आपल्याला हे वरती जे नोटबुक केल्यानंतर चिन्ह दिसतंय ना त्याच्यावर क्लिक करायचं. तर हा जो व्हिडिओ आहे तो आज तू ट्राय म्हणून अपलोड कर. याचे मी बनवून ठेवलेले आहे. आता हा तुला व्हिडिओने तयार झालाय का? ठीक आहे, व्हिडिओला मी कमांड देऊन टाकतो, तयार होऊन जाईल तो जसा होईल तसा. 2 साईड लेग्स याने बनवून दिलेले आपल्याला. या मार्च महिन्यामध्ये किती सेल झाला त्याचा, मागच्या महिन्यात किती गाड्या सेल झाल्या, त्या वर्षात किती झाल्या. डाउनलोड कुठून करायचे स्लाइड मग? हे सगळं मोबाईलवरूनच करायचं आहे. मोबाईल हे बघ इथे डाउनलोडचं आहे. पीडीएफ मध्ये पण हे डायरेक्ट आपल्याला हे करायचं, मोबाईल मधून शिकवतो मी तुला, मोबाईल मधून कसं करायचं ते. हे समजायला पाहिजे म्हणून याच्यावर घेतलं आधी. मोबाईल मध्ये सिंगल सिंगल इमेज डाउनलोड करता येते, काही प्रॉब्लेम आता नाही.
जनरेट कसं करायचं हे अजून एक दोन वेळा त्याचे फंक्शन बघितल्यावर मग कळल ते. हो, तुझ्याकडे इन शॉर्ट प्रीमियर आहे ना? तुम्ही दिलेलं होतं पण नंतर ते प्रीमियमचं नाही राहिलं वाटते ना, तर तेच आहे. हा ठीक आहे, मग देऊन देईल ना, प्रीमियम देऊन देईल.